पहिल्यांदा कसं वाटतं तो गावी कुठं घाबरत चालवत होता आरामात आराम. कुठं सिनिक वाटतंय ना. बघा विदाउट हेल्मेट आहे. मारा फाईन मारा. क्रीपी वाटतंय जरा. ब्रीदिंग स्टोरीज फॅमिलीला एक नवीन जागा सापडली आहे. अतिशय वाईट अवस्था आहे. आणि आता सुसाट निघालेली आहे आपली गाडी. कोई क्यों नहीं प्यार करेगा यार आपसे. श्री सिद्धिविनायक महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. आय अंबाई वर्धन माते की जय. सांभाळ ग माऊली. चला. सुप्रभात मंडळी. आफ्टर अ लॉंग टाइम मी वरुण ब्रीद तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतो आपल्या YT चॅनल ब्रीद इन स्टोरीज मध्ये. तर आज आहे शुक्रवार 21 तारीख आणि मी चाललोय रत्नागिरीला. आणि आपले सूर्यदेव आलेले आहेत आणि थोडासा मला उशीर झालेला आहे घरातून निघायला. थोडा जास्तच उशीर झालेला. मी 4चा टाइम ठेवलेला 6ला निघालोय. आणि उशिरा निघालं ना की मग ह्या आपल्या काय बोलतात मनाविरुद्ध गोष्टी बघायला तयार व्हा. खरं माझ्या मनात होतं की बाहेर थोडंसं ॲटलिस्ट पेणपर्यंत तरी पोहोचायचं. कर्नाळा क्रॉस करायचा आणि देन सनराईज बघायचा. आणि ब्लॉगची सुरुवात पण तिकडूनच करायची होती. आणि उशिरा उठलेल्याचे हे काय बोलतात त्याला दुष्परिणाम. तर आता आपण निघालोय गावाला रत्नागिरीला देव दिवाळीसाठी. देव दीपावलीचा कार्यक्रम आहे गावाला. आणि तर निघालोय मी आहे बयोसोबत. आज ट्रिप पण सेट करायची राहिली. एवढ्या घाईत निघालोय ना मला अजून बऱ्याच गोष्टी माहीत नाही. काय घेतलंय काय नाही घेतलंय माहीत नाही. पण स्वतःच्या हातचा कडक आल्याचा चहा करून घेतलाय मी स्वतः. आता घेऊन आलोय. असताना पेण कर्नाळ्याच्या पुढे ना एक चांगलं लोकेशन शोधूया. बसूया पद्धतशीर आणि मग पुढे गप्पा मारूया. तर मंडळी तुम्हाला असं नाही वाटत आहे की आपली राईड फक्त गावालाच होते. म्हणजे मी नोटीस केलं की गणपतीची झाली मुंबई रत्नागिरी, दसऱ्याची झाली मुंबई रत्नागिरी. दसऱ्याचा ब्लॉग नाही शूट केला मी कारण मी गाडी नव्हती नेली. पण ते गावालाच सणापुरता गेलो. आणि त्याच्यानंतर दसऱ्यानंतर आय गेस मी दिवाळीला गेलो पण तेव्हा पण ब्लॉग नाही शूट केला. मुंबई रत्नागिरी आत्ता चाललोय मुंबई रत्नागिरी देव दिवाळीला. तर फक्त सण सोडल्यास काय वेगळं असं विशेष होत नाही आहे. बरोबर ना. रुको जरा सबर करो काहीतरी मोठं होणार आहे. कुछ तो बडा आने वाला आहे. मंडळी जरा थांबा. प्रिपरेशन चालू आहेत. धमाका भेटणार आहे धमाका. तोपर्यंत हे एन्जॉय करा. पनवेल डीमार्ट. अगला स्टेशन पनवेल डीमार्ट. पनवेल. चला. ज्याला उतरायचंय उतरून घ्या आणि ज्याला बसायचंय त्यांनी कंटिन्यू आहे. पोलीस कुठे चालले ते पोलीसवाले. हे पण गावी चालले. आता कुठला अरे हा असा काय करतोय दादा चल ना टाक. पहिल्यांदा कसं वाटतं तो गावी कुठं घाबरत चालवत होता आरामात. एवढं सुंदर दिसतंय ना. असं गाव आहे. छोटी घरं पण दिसत आहेत. आणि धुक्याची झालर त्यात कोवळा सूर्यप्रकाश. एवढं सिनिक वाटतंय ना. पोलीसवाले का पकडा विदाउट हेल्मेट आहे. मारा फाईन मारा. माझं आहे ना फोन करत होतं रायगड मार्गे जाऊया किंवा आलापूरवरनं माणगावला निघाला आहे. म्हणला तुमचा गोवा हायवेचं काय अपडेट आहे
त्या मला पण बघायला भेटतील आणि मला तुम्हाला पण देता येतील. म्हणून मी मुंबई गोवा हायवेनी यायला सुरुवात केली. आत्तापर्यंत मी आलो आहे UBTपर्यंत. तर आत्तापर्यंतचा अपडेट आला 95% रोड एक नंबर झाला आहे, मस्तच झालं. फक्त क्वालिटीला ना थोडंसं एक ड्रायव्हरचं नाही आणि थोडासा रस्ता पेपर खराब आहे. पण तो हार्डली एक काय 500 मीटर आहे तो पण. बाकी सगळे रस्ते असेच आहेत आणि 95% रस्ते चांगले आहेत आत्तापर्यंत तरी. आणि ब्रिज पण झालेले आहेत बरेच, सगळेच झालेले आहेत मला माहिती. माणगावपर्यंत काय पण निघून म्हणजे बघूया. तर आहे ना, हा तुम्ही बघताय ना, हा मुंबई गोवा महामार्ग आहे. आणि असंच बघताय ना एक जागा सापडली मला. तर मी विचार करत होतो एखाद्या ठिकाणी पीसफुली बसेन, तुमच्याशी गप्पा मारेन आणि मग पुढे प्रवास कंटिन्यू करेन. तर एक जागा कधीपासून शोधत होतो. तर इथे ना एक हिडन प्लेस सापडली आहे. आता ही कोणाला माहीत आहे नाही माहीत आहे मला माहीत नाही, मी पहिल्यांदा बघितली आहे. आणि अरे भाई जागा बघाल तर थक्क व्हाल. पहिला मी स्वतः असा एकटाच आलो चालत आणि भाई लुक ॲट दिस प्लेस. एकच नंबर, काय जागा सापडली आहे. परफेक्ट प्लेस फॉर बसा. इथे पायऱ्या पण आहेत, बसूया मस्त, एक चहा पिऊया कडक आणि गप्पा मारूया बऱ्याच. आपली बयो बघा कशी दिसते, नवीन लुक आहे बयोचा. सो या सगळ्या गोष्टींचे डिटेल्स मी देतो तुम्हाला, फक्त बघून घ्या. आणि ही जागा पण बघा, खूप वेळ जागेवर फिरलो. आणि ह्या जागेवर फिरल्यानंतर आहे ना, एक गोष्ट मला दिसली, नोटीस झाली, ती दाखवतो तुम्हाला. हे बघा, ही काय नेमकं मला पण नाही माहिती, पण क्रीपी वाटतंय जरा. तर माझ्या मागे आहे हा जुना ब्रिज आहे, ब्रिटिशकालीन वगैरे असा एकदम दगडी बांधकाम आहे त्या ब्रिजचं. आणि तो बघू शकता तुम्ही, तो आहे मुंबई गोवा महामार्ग. तर त्याच्या अशी लगतच म्हणजे त्याला लागूनच अशी जागा आहे ही. आणि खूप सुंदर आहे, खूप सुंदर. इथे स्पेस पण आहे, तुम्ही येऊ शकता मित्रासोबत वगैरे. तर आता बराच वेळ झालेला आहे, खूप छान वेळ घालवला इकडे. जागा खूप छान आहे ही, शांत आहे, प्रसन्न आहे. आणि गाड्यांचा तर आवाज असणारच आहे, ऑब्वियस आहे, बाजूला लागूनच आहे हायवेच्या. त्यामुळे बाकी ओव्हरऑल प्लेस खूप छान आहे. बराच वेळ झाला आहे, आता पुन्हा निघू, आपल्याला बरंच पुढे जायचं आहे अजून. माझ्या मते आपण 110 किलोमीटरच आलो आहे. तर अजून जवळजवळ 150-200 किलोमीटर पुढे पल्ला गाठायचा आहे. आणि 2 वाजताचा कार्यक्रम आहे, आपल्याला 2च्या आत घरी पोचायचं आहे. त्यामुळे आता जरा जोर लावूया, निघूया लवकर. तर निघूया आता, उशीर होतं. मस्त वाटलं, खूप छान आहे. हा एवढाच पॅच आहे आणि इथे दगडी पूल आहे, पण खूप छान वाटलं. चहा पियालो मस्त इथे पायऱ्यांवर, इथेच बसलो मी पायरीवर, चहा पियालो, निसर्गाचा आस्वाद घेत, आणि खूप बरं वाटलं खूप. आणि कसं आहे माहिती आहे काय, इथून यायला तुम्हाला हेच नाही, रस्ता दिसणारच नाही तुम्हाला. मीच कसं आलो आहे की माझं मला माहिती, कुठून दाखवतो मी कशी ऑफ रोडिंग करत आलो.
कोण म्हणतं मॅक्सी, आपलं एंटॉर्क मॅक्सी स्कूटर आहे, कोण म्हणतं? मी दाखवतो माझ्या एंटॉर्क काय काय करू शकते. दिसतोय हा मुंबई गोवा महामार्ग, आणि इथे आपण होतो या जागेवर खाली. दिसली ही नदी. आता आहे ना, इथे तुम्हाला लँडमार्क म्हणून कुठलं असं हे पण नाही आहे की जेणेकरून तुम्हाला सांगू शकतो. पण मी इथून फक्त दाखवू शकतो सहज जर दिसत असेल तर. त्या पायऱ्या होत्या जिथे मी बसलो होतो, आणि ही नदी आहे, आणि हा मुंबई गोवा महामार्ग. इथे ना तुम्हाला जागाच दिसणार नाही. आणि मी आम्ही काढली आहे जागा. सो एक नवीन हिडन लोकेशन आपल्याला सापडलेलं आहे. आपली ब्रीदिंग स्टोरीज फॅमिलीला एक नवीन जागा सापडली आहे. हवेतलं आहे ना, आता थंडी कमी झाली आहे. आता ऊन हलकं हलकंसं कोवळं ऊन लागायला लावत आहे. KTM ॲडव्हेंचर 390 तनू बघतेस काय? हा अरे मगाशी स्कूटर आहे ना, डिओ घेऊन गेली आहेत पुरं राईड करायला. अरे आमच्याकडे चांगल्या गाड्या आहेत. एकाकडे KTM आहे, हा एकाकडे बाकी ते गरीबच आहेत म्हणा, बरेकमॅनवाले. पण आहे ना लोक घ्या करतायत ना. ॲव्हेंजरवर करतोय तो राईड. अरे मी एंटॉर्कवर करतोय मित्रा. ही घे अजून एक 390 घे. ही बघ हायनस होंडा CB 350. काय लागतं राईडला सांगा मला, काय लागतं राईडला? काय गाडी लागते? हां गाडी लागते, ठीक आहे. बस तेवढंच. हां गाडी पाहिजे फक्त, कुठली काय असे ना, गाडी पाहिजे बस, संपलायचे. थांबा आजच्या गावात काहीतरी ना पाखरू पिकरू. चला निडीला आलेलो आहे. आणि ह्याच गोष्टींसाठी खरं तर मी मुंबई गोवा आज चूज केला. कारण आय जस्ट वॉन्ट टू नो की कसं आहे कंडिशन. मला स्वतः बघायची होती. मी यूट्यूब चॅनलला किंवा बऱ्याच जणांच्या ब्लॉग्समध्ये रिव्ह्यू बघितले होते, आणि मी स्वतः जूनमध्ये या रस्त्यावरनं गेलेलो आहे. त्याआधी गणपतीत मी आतून गेलेलो, रायगड वगैरे. म्हणजे आपण जे येणार आहोत ना त्या रस्त्याने मी जात होतो. एवढी भीती होती माझ्या मनात ह्या रस्त्यांची. पण म्हटलं आता कोणाचं काय त्यावर हे नाही, रस्ता काही खराब नाही आहे, फक्त एखादा पॅच असाच निघतो आहे खराब. आता क्वालिटीला एक बॅड पॅच आला जवळजवळ एक 500-600 मीटर. आणि त्याच्यानंतर हा निडीला आहे. निडीला हा निडीची नीडच पूर्ण नाही झाली असं म्हणू आपण. ब्रिजच कंप्लीट नाही आहे, त्यामुळे सर्व्हिस रोड आहे जो धरून चालावा लागतो. आणि सर्व्हिस रोड ऑप्शनलच असतात नाही का, त्यांच्याकडनं काय अपेक्षा करणार. तरी हा खूप छान आहे. या पुढे थोडासा खराब आहे. चहा प्यायला की कसं एकदम फ्रेश वाटतं. म्हणजे असं वाटतं आत्ताच राईड सुरू केली की काय मी. एक हार्डली 20-25 किलोमीटरच झाले आहेत आत्ताच गाडीवर बसले, कळतच नाही. नशा आहे नशा. नशा दौलत का ऐसा भी क्या. भाई दौलत का नशा लय बेकार. आमची 2-4 टकली आहेत. हां एकदा बिझनेस सुरू करतात, आणि जर त्याला प्रॉफिट झाला 1000-2000चा की चला लगेच लोणावळा, चला इकडं, चलाच इकडं, मी आले बिझनेस करणारी. आता ना मी प्रत्यक्ष भेट घडवेन कधीतरी तुमची. त्यांना बघा आणि त्यांच्याकडनं एक गोष्ट शिका. ते म्हणजे जर सातत्य नाही ठेवलं, कन्सिस्टन्सी नाही ठेवली, तर त्याचे काय दुष्परिणाम असतात ना ते तुम्हाला दाखवतो. निडीनंतर हा रस्ता असाच आहे, तर जरा लक्ष ठेवा. मला हेच अपडेट घ्यायचे पण होते आणि हे अपडेट तुम्हाला द्यायचे पण होते. क्वालिटीपर्यंत रस्ता एकदम मख्खाने, ब्रिज टू ब्रिज डायरेक्ट अप अँड डाऊन, काय टेन्शन नाही.
त्याच्यानंतर ही नेहमीप्रमाणे सुरुवात झालेली आहे. अजून काही बदल नाही, जसं मी जूनमध्ये पाहिलं होतं तसंच आहे. थोडंसं बेटर वाटतं आहे, थोडंसं. हां, बेटर का वाटतं ते पण मी सांगतो. त्यावेळेस पाऊस होता जूनमध्ये भरपूर, आणि आता थंडी आहे. तो तेवढा फरक असणारच, 19-20. इकडे ना छोटे छोटे टेकड्या उभ्या करून ठेवलेल्या आहेत. थोड्या दिवसांनी ह्यांच्यावर पण झाडं उगवतील. बघा इथे हा एक डोंगर तयार होईल, ह्याच्यावर झाड उगवेल, मग नदी वाहील, मग ओढा वाहील. त्याच्यातून ओढा व्हायला का मग त्याच्यात कुर्ल्या येतील, मग आम्ही जाऊ कुर्ल्या पकडायला. मध्यंतरी ना इथून रस्ता सुरू केलेला त्या बाजूला जायला. आता आहे ना त्याचं काम सुरू आहे. काय पूर्ण खणून ठेवलं. पेपर ब्लॉक म्हणजे प्रॉपर पेपरच झालाय त्याचा. चुरगुळ्या झाल्यात, चुरगुळ्या पेपर ब्लॉकच्या. ह्याने किती वेळ खाल्ला माहिती आपला. अरे निवडीनंतर खूप रस्ता खराब आहे यार. आई आणि आता सुस्साट निघालेली आहे आपली गाडी अशा प्रकारे. हा, तर आपला विषय चालू होता सातत्याचा, बरोबर. हा, विषयावर सातत्य नाही ठेवलं तर या विषयावर बोलण्यात काही अर्थ नाही ना. जा ना बाबा, जा ना, दिली ना जागा तुला. बोच्या पसरून जातो का आता. तर हे असे आहे ना, हे मध्ये मध्ये येतात बधीर. तर विषय चालू होता सातत्याचा. तर सातत्य माझ्या मित्रांना भेटल्यावर सातत्याचं महत्त्व तुम्हाला का कळेल ते सांगतो. माझ्या मित्रांनी बिझनेस केला पाणीपुरीचा, तो चालला, प्रॉफिट झाला. मग यांनी काय केलं, प्रॉफिट झाला, हां ठीक आहे चला ट्रिप काढा, बाहेर जाऊ फिरायला. फिरून आल्यानंतर पुन्हा तो बिझनेस शून्यात आला, कारण इन्व्हेस्टमेंट सगळी उडवून टाकली ट्रिपवर. मग आता काय करायचं, मग थोडंसं रेस्ट देऊया बिझनेसला, आणि ते झालं की मग पुन्हा सुरू करू. मग तो पुन्हा सुरू करू या वाक्यालाच जमाना झाला. तो बिझनेस काय परत सुरू झाला नाही. त्यामुळे एखाद्या गोष्टीत सातत्य पाहिजे. माझा एक मित्र आहे, तो रील बनवायचा. मग त्याच्या एका रीलला 100K व्ह्यूज गेले, 100K 102K असे व्ह्यूज गेले. मग त्याला ती कन्सिस्टन्सी मिळाली ना, तर ते जायला लागले. मग तो हवेत गेला की अरे आता मला काय व्ह्यूज जात आहेत, मग मी कशाला टाकू. त्याचे फॉलोअर्स पण काहीतरी 2000-2000 झाले. आता कशाला, थोडंसं गॅपने टाकूया. मग 3 दिवसाचा गॅप द्यायला लागला, मग 7 दिवसाचा गॅप द्यायला लागला. आता तो बनवत नाही तर त्याचे ते रीच कमी झाले, मग काय कमी झाले, आणि आता टाकले तर त्याला 3000-4000 एवढेच व्ह्यूज जातात. तर सांगण्याचं तात्पर्य हेच की कुठल्याही गोष्टीला डाऊनफॉल लागणारच कधी ना कधी. कधी अप्पर सर्किटला लागणार, कधी डाऊनफॉल लागणार. तर कन्सिस्टन्सी ठेवा ना, काय फरक नाही पडत. आणि हवेत जाऊ नका रे, कळलं का. माझ्याकडनं शिका काहीतरी, कळलं का. वो कसम वो इरादा भूलेगा दिल जिस दिन तुझे, वो दिन जिंदगी का आखिरी दिन होगा क्या हुआ. रस्ता बघा, ही काय सुसाट भेटलेला आहे. चला भयो खोला, आता आली आहे हीच ती वेळ, हाच तो क्षण. आपण याचसाठी केला होता अट्टहास, खोलून द्यावं सगळं. वा वा वा. आता ना खांबला येऊन पोचलोय मी. आणि हे असे ब्रिज आहेत सिमेंटचे,
आणि त्या ब्रिजच्या मध्येच म्हणजे वर गेलात ना की जी प्लेन साईड येते ना त्याच्यावर डांबरीकरण केलंय, परत खाली सिमेंट. काय हे काय लॉजिक मला कळलं नाही. प्लीज भाई कोण असेल आपला व्ह्यूवर सबस्क्रायबर असं रोड इंजिनियर तर भाई मला समजावं हे काय समीकरण आहे. म्हणजे अर्ध सिमेंट अर्ध डांबरी अर्ध परत सिमेंट काय कळलं नाही. एवढे नका रोहा कचरा. आहे बघा इथे रोह्याला पण कोलाड आले. कोलाड माफ करा मंडळी माफ करा. कोलाडा दिलं आहे. अशा प्रकारे कोलाडला देखील थोडंसं काय ट्रॅफिकसाठी आहे का पण नाही. काय नाही हे ऑप्शनल रोड आहे जो सर्व्हिस रोड आहे. तर त्या रोडची पण सर्व्हिसिंग करायची गरज आलेली आहे आता. सर्व्हिस रोडची पण काकी लोक कसे बघतात. कोलाडला पण ब्रिजचं काम चालू आहे आणि ते एवढ्यात होईल असं वाटत नाही कंडिशन बघून. एका दिवसाच्या सुट्टीत फक्त कोकणी माणूसच गावी जाऊ शकतो असं मला वाटतं. पुणेकर पण जाऊ शकतात जवळ आहे म्हणून, पण लांबच्या पल्ल्याला मला नाही वाटत. माझे कितीतरी मित्र आहेत जे कोल्हापूर सातारा सांगली असे आहेत. ते नाशिकवाले पण आहेत. पण मी एकटाच आहे रत्नागिरीवाला जो एका दिवसाच्या सुट्टीत पण गावाला जाऊन येतो. विषय आहे का कोकण आहे, कोकणाचाच विषय आहे. या कोलाड रेल्वे स्टेशनवरनं पुढे आलात ना की इथे पण रोड ब्रिजचं काम अजून सुरूच नाही झालं. आणि सर्व्हिस रोड तुम्ही बघा, मी काहीच नाही सांगणार. हे घ्या बघा काय आईच्या गावात. खरं धन्य आहे महाराष्ट्र काय म्हणणार ते जे घेऊन रोडची सुविधा पुरवतात. खरंच तुमचे आभारी आहोत आम्ही. आम्हाला पूर्ण रस्ता फिरण्याची संधी मिळते तुमच्यामुळे. ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत सगळा रस्ता फिरून होतोय. मग एकदा इकडे गेलं मग तिकडे जा, मग इकडे जा. गाडी कमी सापच जास्त वाटायला लागले. तर धन्यवाद तुमचं. असेच रोड बनवा जेणेकरून आम्हाला फक्त एवढ्याच भागाचा किंवा एवढ्याच भागाचा नाही तर संपूर्ण रोडचा आनंद घेता येईल. धन्यवाद, थँक्यू. काहीतरी आहे कार्यक्रम मानगावला आहे. उद्घाटन आहे वाटतं. बाकी अशा उभ्या नको राहू. नाही लग्न आहे. हा हे ट्रॅफिक लग्नासाठी नव्हतं बरं. हा भाई मानगाव आणि मानगावचं ट्रॅफिक भाई हे वेगळंच नातं आहे. काय भाई काय कॉम्बिनेशन आहे. वाह क्या बात आहे. मानगावचं ट्रॅफिक सीझन नसू दे मानगावला ट्रॅफिक मिळणारच मिळणार. किती वेळ लागणार काय माहिती. हे सुरू झालं पेपर ब्लॉक आणि ब्रिजचं काम सुरू आहे बरंच. सर्व्हिस रोड अतिशय घाण कंडिशनमध्ये आहे भाई. पहिचान पाहू मी या रस्त्याला ओळखतो भाई. हे लोणेरे असणार आहे. थांब मला कन्फर्म करू द्या आधी. माझ्यामध्ये हे लोणेरे आहेत. रस्ता नाही विसरणार मी. मला पण एक्झॅक्ट कळलं नाही काय आहे. पटकन सुरू झालं सर्व्हिस रोड. हे बाबा जा. हां लोणेरे कन्फर्म म्हटलं ना. लोणेरे अतिशय वाईट अवस्था आहे. लोणेरेला पण रस्ता खूप घाण कंडिशनमध्ये. ब्रिजचं काम अजूनही चालू आहे.
ते हे कशाला ठेवलं माहिती आहे का असं अर्धवट काम? मी सांगतो तुम्हाला. थांबा थांबा, गड चढू द्या आधी. हां, तर मी सांगतो हे अर्धवट काम असं काय ठेवलं ते मी तुम्हाला सांगतो. काय होतं, हा सरळ रस्ता आहे बरोबर, बराच मोठा. मग एक 10 किलोमीटर स्ट्रेच केल्यानंतर सरळ एकदम चालकाला झोप येऊ नये किंवा त्याला हायवे हिप्नोसिस होऊ नये म्हणून मग डायव्हर्जन काढा, सर्व्हिस रोड द्या. आणि सर्व्हिस रोड एवढे घाण द्या ना की 4 व्हीलरवाला किंवा 2 व्हीलरवाला ड्रायव्हर सोडून जे जे बसलेत ना सगळ्यांच्या झोपेचा सत्यानाश झाला पाहिजे. बरं, आपल्या सबस्क्रायबर मंडळी किंवा व्ह्युअर्स मंडळीपैकी जे जे लोक कोकणी आहेत ना त्यांनी होनेस्ट उत्तर द्या मला की कोकणातली घरं ही अशी चिटकून बरी वाटतात का सुट्टी सुट्टी? कमेंटमध्ये सांगा मला की कोकणातल्या घरांमध्ये खरी मजा कसली आहे ते. तर आपण आला आता गांधारपाली लेणीला. तुम्ही लोटे चिपळूणला आलायत, हे ओळखण्याची सगळ्यात बेस्ट पद्धत म्हणजे नाक. तुमच्या नाकाला केमिकलचा आणि ते सर्फ एक्सल रिन बीन पावडर ते असतं ना त्याचा वास यायला सुरुवात झाली ना समजून जायचं तुम्ही चिपळूणच्या लोटे परिसरात आहात. सगळ्यात बेस्ट टेक्निक आहे. हा, ह्याचा वास येतो सर्फ एक्सलचा. ते कंपनी आहे, ते काय आता ते मला माहीत नाही ना. चिपळूणमधला सगळ्यात प्रदूषित भाग आहे पाण्याच्या बाबतीत, हवेच्या बाबतीत. मे महिन्यातच गेलो होतो परशुराम मंदिरात, त्याच्यानंतर गेलो नाही जवळजवळ वर्षभर. सो चॅनल सुरू केल्यापासून तर एकदा पण नाही. चॅनल सुरू केल्यापासून बकेट लिस्टमधल्या मी बऱ्याच कमी गोष्टी एक्सप्लोअर केल्यात, खूप कमी गोष्टी एक्सप्लोअर केल्या. हे वर्ष आहे ना माझं फक्त गावाला जा बस एवढ्यातच गेलं आहे. तर नेक्स्ट इयरचं माझं रिझोल्युशन हेच असणार आहे की जितक्या पॉसिबल होतील तितक्या जास्त प्लेस एक्सप्लोअर करायच्या आणि जितकं जास्त जमेल तितकं ट्रॅव्हल करायचं आहे. आणि हे होणार आहे भाई. यस होगा, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब अगले साल. ओ डिसेंबर जाऊ दे, सुट्ट्या मला मिळू दे, हम होंगे कामयाब अगले साल. भाई जेव्हा तुम्ही आहे ना पूर्ण त्या अख्ख्या हायवेवर तो लेफ्ट बघता ना, लेफ्ट किंवा राईट आपल्या गावचा जो रस्ता, तेव्हा काय प्राइजलेस फिलिंग असते यार. लुक ॲट दिस प्लेस यार, लुक ॲट दिस प्लेस. कोई क्यों नहीं प्यार करेगा यार आपसे. कोकणातलं कुठलंही गाव, कुठलीही वाडी, कुठलीही जागा दाखवा, असा जगात एकही माणूस नसेल ज्याला ती जागा आवडणार नाही. काय छान आहे यार. आता ते माझं गाव आहे म्हणून असं नाही आहे, पण मी कोल्हापूर फिरलो आहे, मी पुणे फिरलो आहे, मी बरेच महाराष्ट्राचे जिल्हे फिरलो आहे, पण रत्नागिरी कोकणासारखी सर नाही असं मला तरी वाटतं. आणि हे फक्त मी नाही बोलत आहे, तर माझे जे नॉन कोकणी मित्र आहेत जे कोल्हापूर साताराचे वगैरे आहेत त्यांचंसुद्धा असं मत आहे ना. बघा प्रत्येकाला प्रत्येकाचं गाव आवडतं, पण आहे ना काहीतरी आहे यात. कमाल कमाल कमाल. इथे आपलं जुनं देऊळ आहे, म्हणजे आपण जे मेन ज्या देवदीपालीच्या कामासाठी आलो आहे ना ते जुनं देऊळ इथे आहे. आणि हा बोका वाटतं माझ्या ओळखीचा आहे कोणतरी. हे बाई फायनली वी रिच्ड इन आवर प्लेस. हे आपलं घर आहे. इथे फक्त गाडी उभी करायला जागा नाही, बाकी सगळं आहे भाई. सो भाइयों आज का सफ़र यही समाप्त. तर देवळात कार्यक्रम आहे. कार्यक्रमाचं स्वरूप काय सांगू आता तुम्हाला, डायरेक्ट कार्यक्रमच बघा. चला.